बघा ही आमची राधा आहे. तिला आता पिल्ले होणार आहेत. तिचं पोट फार मोठं झालं. आज दुपारी ती माझ्या मांडीवर येऊन बसली होती आणि तिची पिल्ले खूप वळवळ करतात, त्यामुळे ते हलतात पोटामध्ये टुक 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 असं. खूप छान आहे ही फिलिंग. घरी आले तर बघितलं एवढा मोठा पसारा पडलेला आहे. दूध बाहेरच होतं. मानसीने कॉफी केली होती. मग म्हणलं अगोदर पहिला दूध तापून घेऊया. त्यासाठी दूध तापायला ठेवलं. घरामध्ये खूप पसारा असला की मग काम करायला फार वेळ लागतो. आज चतुर्थी आहे म्हणून आज मोदक वगैरे करायचं नियोजन आहे. आता माझं घरी पडलेला नारळ, आपल्या झाडाचा नारळ आहे हा. नारळ घेऊन आले येताना आणि गाईचे दूध. हे बघा, हे आपल्या गाईचे दूध आहे. पहिलं दूध गरम करून घेते अगोदर. दूध गरम करून घेऊन मगच भांड्यावरून मगच करते मोदक. गीर गाय आहे आमच्याकडे आणि गीर गाईचं दूध शरीरासाठी खूप चांगलं असतं. बाळासाठी, बाळाच्या आईसाठी किंवा इवन लहान लेकरापासून ते मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांसाठीच हे दूध खूप पौष्टिक आणि चांगलं असतं. आणि मी स्वतः काळजी घेते त्या गाईची, त्यामुळं ती फक्त मलाच दूध काढू देते, बाकी कुणालाच दूध काढू देत नाही. आणि आता गाय आणल्यापासून घरामध्ये दूध, तूप, दही, लोणी सगळं घरचंच असतंय. हे बघा, ही पसारा अजून आहेच, अजून काय आवरणच झालं नाहीये. मानसी काय करते बघूया. हे बघा, हा डिनो हा तिच्यापाशी बसला होता खोलीमध्ये. अरे वा, अभ्यास चालू आहे वाटतं. ठीक आहे, नको डिस्टर्ब करायला. जाऊ दे, मी काम करते आपली. ह्याला बाहेर काढते पहिला. चला पहिला आवरून घेऊया, मग परत मोदक करायला घेते. चला, भांड्यावरून झाली. आता बघूया, ह्यांनी आज घरीच होते, त्या मिस्त्रीने फरशी कशी बसवली कशी नाही बघण्यासाठी मी आत्ता आले. हां, बसवली व्यवस्थित. आणि चारी बाजूनी घराच्या जागा सोडलेली आहे, कारण सगळीकडून घर झालं तर व्हेंटिलेशनचा प्रॉब्लेम येतो, म्हणून स्पेस भरपूर आहे. आपण इथे काही सामान वगैरे आपलं काय असेल तर ठेवू शकतो. मुलांच्या सायकल, खेळणी किंवा दुसरं काय अडगळीचे सामान. गॅसवर दूध तापलं. आता मोदकाची तयारी करते. घरचा आणलेला नारळ फोडून घेतलेला आहे. भांडी घासून घ्यायचीत अजून मला. हे बघा, मोदक करायला लागले मी आता. मला गूळ आणि ओलं खोबरं घातलेले मोदक तळलेले फार आवडतात. तुम्हाला कसे आवडतात ते नक्की कमेंट करून सांगा. माझा हा पहिलाच व्हिडिओ आहे, त्यामुळे जर काही चूक झाली असेल तर कृपया मला माफ करा.